इडलीचं बॅटर भिजवून घेते हे बघा. तर 4 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि चिमूटभर आहे ना मेथी दाणे टाकून घेते आणि भिजत ठेवते हे बघा. त्याच्यानंतर मग हे बघा मी काल भिजत ठेवलेले आणि आज वाटून घेते हे बघा. तर सकाळ सकाळ झालं तर वाटून घेते छानपैकी, असं छानपैकी वाटून घेते. त्याच्यानंतर आहे ना ते डब्यात टाकून ठेवते. फर्मेट चांगलं येते त्या डब्यात, त्याच्यासाठी मी त्याच्यात टाकून घेते हे बघा. तर स्पेशली त्याच्यासाठी ठेवलं, तो मोकळाच असा डबा ठेवला की त्याच्यासाठी मी का नाही. तर लय दिवसानंतर कार्तिक पण म्हटला की चल मम्मी मला इडली खायचं आहे, तर मग म्हणून म्हटलं चला बनवायचं. इडलीचं ना बॅटर वाटून झालं आहे. तर आता हे सकाळ झालं तर दुपारी बनवायला घेते. तर इथं बघा छानपैकी फॉर्मॅट व्हायला ठेवते. जेवढं होईल तेवढं फॉर्मॅट होऊन दे, दुपारच्या नंतर करणार आहे मी. आणि झाकण लावून ठेवते आणि त्याच्यानंतर लागलाच ना तुरीची डाळ पण भिजत ठेवते हे बघा. सांबार पण बनवायचं ना, म्हणून तुरीची डाळ पण भिजत ठेवली, मग चांगलं शिजतंय. खाली जाऊन दूध घेऊन आली, त्याच्यानंतर दूध तापवायला ठेवलं. लागलंच चाय पण बनवून प्यायचं म्हणून चाय पण ठेवून घेते हे बघा. आज मी ना बनवणार आहे सांबार, इडली आणि डोसा पण बनवते आणि त्याच्यानंतर चटणी बनवते. आता आता ना मी चाय पिऊन घेते आणि चाय पण झालं आहे तर चाय पिऊन घेते. चाय पिऊन झाल्यानंतर ना एका टोपात आहे ना शेंग ना शिजवायला ठेवते आणि त्या कुकरमध्ये टाकले तर पूर्ण गाळ होते, चांगलं लागत आहे म्हणून वेगळं सेपरेट शिजवायला टाकते. आणि त्याच्यात ना थोडंसं मीठ टाकते चवीपुरता आणि चांगलं शिजून घेते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी इडलीच्या बॅटरमध्ये पोहे टाकायचे विसरून गेली. त्याच्यानंतर परत पोहे ना भिजत ठेवली 5 मिनटं. आणि इथं बघा कुकरमध्ये काय काय तुरीची डाळ आणि गाजर, कांदा, बटाटा आणि टमाटर हे बघा. आणि मीठ आणि हळद टाकून ना पाणी टाकून ना कुकर लावून घेते. 3-4 शिट्ट्या करते. पूर्ण गाळ होईपर्यंत छानपैकी शिजवून घेते. आणि इथं पोहा आहे ना मी वाटून घेते आणि ते इडलीच्या बॅटरमध्ये टाकून घेते. डबल हजामत करावं लागतं. आता परत ह्याला ना छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर ना परत वाटावं लागेल, कारण की मिक्स व्हायलाच पाहिजे. तेव्हा तर डोसा आणि इडली ना छान येते. आणि मिक्स करून झाल्यानंतर मग परत वाटून घेतला. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात खोबरं टाकलं, त्याच्यानंतर फुटाणे, शेंगदाणे, त्याच्यानंतर आलं, लसूण, मिरच्या टाकून घेते बघा. चिंच पण टाकून घेते आणि कढीपत्ता त्याच्यात टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर आणि मिरची टाकून मीठ टाकून वाटून घेते एकदम. हे बघा छानपैकी एकदम छान बारीक वाटून घेते हे बघा. वाटून झालं आणि एका पातेल्यात काढून घेते. झाकण लावून बाजूला ठेवते, कारण की नंतर परत फोडणी मारते. परत ना अजून एक चटणी वेगळ्या प्रकारे बनवते. खोबरं टाकलं आणि त्याच्यानंतर मिरची, आलं, लसूण, मीठ आणि थोडी चिमूटभर साखर आणि कोथिंबीर टाकून घेते. ही वेगळं करून घेते हे बघा. असे 2 केलं बरं का. तडका पॅन घेतला, त्याच्यात काय काय टाकते बघा. पहिले ना तेल टाकून घेतात. तेल गरम झाल्यानंतर 2 चमच्यानं उडीद डाळ, 2 चमच्यानं चण्याची डाळ छानपैकी खरपूस भाजून घेते. त्याच्यात लाल सुक्या मिरच्या टाकले, आलं टाकलं आणि लसूण टाकलं हे बघा. आणि त्याच्यानंतर ना 2 कांदा आणि 2 टमाटर कापून टाकते हे बघा. ते पण छानपैकी भाजून घेते हे. त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर चिंच टाकले, ते पण छानपैकी भाजून घेते. आणि थंड होण्यासाठी ना टोपल्यात काढून घेते हे बघा. आणि त्याच्यानंतर परत त्या पॅनमध्ये ना तडका मारून घेते. राई, जिरा, कढीपत्ता आणि उडीद डाळ आणि चण्याची डाळ टाकून छानपैकी हे करून घेते, भाजून घेते आणि तडका मारून घेते हे बघा. आणि झाले टमाट्याची चटणी माझी तयार हे बघा. आणि मिक्स करून घेते आणि हे बघा झाकण लावून ठेवून बाजूला ठेवते. परत त्या तडक्या पॅनमध्ये उडीद डाळ, चण्याची डाळ भाजून घेते. राई, जिरा, कढीपत्ता हे सगळं टाकून घेते आणि ना खोबऱ्याच्या चटणीला ना फोडणी मारून घेते हे बघा. 3 चटण्या बनवल्या, एक वेगवेगळ्या प्रकारच्या. दुसरी चटणी आहे त्याला पण तसे सेम फोडणी मारून घेते हे बघा. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा 2 चटण्या तर तयार झाल्या. आता तिसरी चटणी करून घेते बघा. परत उडीद डाळ, चण्याची डाळ, राई, जिरा, कढीपत्ता टाकून घेते आणि ती थोडीशी चटणी बनवली त्याच्यात पण टाकून घेते हे बघा. आणि आजचा तयार झाले 3 प्रकारचे चटणी तयार झाले. त्याच्यात कोथिंबीर टाकून घेते हे बघा. आणि कुकर तयार झाला आणि कुकर आता ना झाकण काढून घेते आणि सगळं मसाला तो आहे ना भाजी मॅश करून घेते. पावभाजीच्या मेकरने मॅश करून घेते छानपैकी. आणि शेंग आहे ना ते वेगळं टोपात शिजवलं ना ते टाकून त्याचं पाणी काढून घेतलं आणि ते टाकून घेते हे बघा. आणि मिक्स करून घेते आणि थोडंसं पातळ करून घेते हे बघा. आणि थोडं पातळ असलं की सांबार चांगलं लागते म्हणून पातळ करून घेते. कढई ठेवली, कढईत ना तेल टाकलं आणि त्याच्यानंतर उडीद डाळ, चण्याची डाळ, राई आणि जिरं, कढीपत्ता हे छानपैकी भाजून घेते हे बघा.
आणि हिंग पण टाकले बरं का. आणि त्याच्यानंतर उभे चिरून कांदे टाकून घेते. त्याच्यानंतर मग टमाटर पण टाकून घेते. एक टमाटर, एक कांदा टाकून घेते. आलं, लसूण ते पण पेस्ट टाकून घेते आणि थोडंसं मीठ, आणि चांगलं शिजायला पाहिजे टमाटर म्हणून थोडंसं मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकलं आणि काश्मीरी लाल तिखट टाकलं. त्याच्यानंतर सांबार मसाला तो सगळं टाकून घेते. अख्खा ₹5 पुडी आहे ना, तो टाकून घेते. हळद टाकून घेते आणि छानपैकी भाजून घेते आणि भाजल्यानंतर ना सांबार आहे ना, तो सगळं टाकून घेते. आणि जेवढं मला पातळ पाहिजे आपल्याला, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं करा. मला पातळ लागते म्हणून मी अजून पाणी वाढवून घेते हे बघा. आणि छानपैकी उकळी येऊन द्यायचं. त्याच्यात गूळ टाकला तुकडा, त्याच्यानंतर चिंच पण टाकलं. छान एकदम मस्त टेस्ट आणि भारी होते. एकदा करून बघा असं, मला असं आवडतं. आणि दुसऱ्या गॅसला चढवून घेतलं आणि इथं बघा मी आता इडली बनवणार आहे. ते इडलीसाठी ना गरम करायला पाणी ठेवलं आणि इथं बघा ते इडलीसाठी ना तेल लावून घेते आणि तो बॅटर फिरून आहे ना इडलीच्या भांड्यात टाकून घेते हे बघा. आणि हे इडलीचं भांडं आहे ना 7-7चे 2 आहेत बरं का हे. आणि हे बघा काढून घेते आणि दुसऱ्या पण ह्याला ना तेल लावून ना इडलीचं टाकून घेते. आणि तुम्हाला सांगू का, इडलीपेक्षा ना मला डोसा खूप आवडतो आणि आमच्या कार्तिकला इडली आवडते. पाणी गरम झालं आणि इडलीचं बॅटर सोडून घेते हे बघा. आणि सांबारला पण उकळी आली आणि त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली. झाकण लावून ठेवते. झालं, सांबार पण तयार झालं आणि इडली पण तयार झाली आणि ती थंड करायला ठेवली बरं का. आणि डोसा सोडून घेते हे बघा. तुम्हाला सांगू का, मी दुपारी करायला गेली, संध्याकाळ झालंय आणि आता संध्याकाळचं स्वयंपाकाचं तयार झाले. आता आम्ही हेच खाणार आहे, आता हेच खाऊन आता झोपणार आहे. तर कार्तिकच्या पप्पाला विचारलं तर कार्तिकचे पप्पा बोलले चालतंय, जाऊन दे, आजचा एक दिवस खाऊया. नाहीतर त्यांना आवडत नाही, संध्याकाळ भाजी चपातीच पाहिजे. तर करायला गेले तर सकाळी मी भिजवले आणि दुपारी करायला तर ले नाही. तर मग कार्तिकचे पप्पा बोलले जाऊन दे, संध्याकाळी स्वयंपाकालाच कर म्हटले. मग हळूहळू करत होती आणि संध्याकाळ झालं आणि इथं बघा डोसा तयार झाला आणि कुकर आहे ना तो पण थंड झाला. तर कार्तिक बोला की इडलीचं मी काढतो म्हणून कार्तिक आलाय तर काढायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि एक लाईक नक्की करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर कार्तिक काढतो इडली हे बघा. त्याच्यानंतर हे बघा त्याला आवडते इडली, डोशापेक्षा इडली खूप आवडते त्याला.